Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Showing items 36 to 40 of 40. Double tap to activate. I learn English, so do you. नमस्कार. इंग्रजी पाठ क्रमांक 58. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आज रविवार 27 नोव्हेंबर 2022. महादेव गुरु आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या 58व्या इंग्रजी पाठासाठी. तेव्हा मी खात्री बाळगतो, आशा करतो आपण सर्व पाठासाठी निश्चित तयार आहात. इंग्लिश लेसन नंबर 58. आय लर्न इंग्लिश सो डू यू. टुडे Sunday, 27th November 2022. Mahadev Guru welcome you all on All-in-One for VI1 for lesson number 58. Hope you all are ready for lesson number 58 to learn some more new sentences. तर मित्रहो, आता आपण कोणी गृहपाठ केलेला आहे असं कसं म्हणायचं आहे. कोणी गृहपाठ केलेला आहे म्हणजे असं कोणी गृहपाठ पूर्ण केलेला आहे. आता हे दोन प्रकारे. हू हॅज डन द होमवर्क. हू हॅज डन द होमवर्क म्हणजे कोणी गृहपाठ केलेला आहे. हू हॅज कम्प्लिटेड द होमवर्क म्हणजे गृहपाठ कोणी पूर्ण केलेला आहे. हू हॅज कम्प्लिटेड द होमवर्क. डन मूळ वर्ब डू, DODO हे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याचं डू, डीड, डन म्हणजे पास्ट टेन्स डीड, DID मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, मला आठवतं. आणि पास्ट पार्टिसिपल डन, DONE डन. कंप्लीट पूर्ण करणे, COMPLETE कंप्लीट पूर्ण करणे. पास्ट टेन्स कंप्लीटेड, COMPLETED कंप्लीटेड. पास्ट पार्टिसिपल सेम, COMPLETED कंप्लीटेड. Ashok has not done the homework. अशोकने गृहपाठ केलेला नाही. मी गृहपाठ पूर्ण केलेला आहे. I have completed the homework अथवा I have completed my homework. मी गृहपाठ पूर्ण केलेला आहे अथवा मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. Who else has not completed the homework? Who else has not completed the homework म्हणजे काय? Who else, ELSE म्हणजे आणखीन. आणखीन इतर कोणी, इतर कोणी गृहपाठ पूर्ण केलेला नाही. इतर कोणी गृहपाठ पूर्ण केलेला नाही. आम्ही सर्वांनी गृहपाठ केलेला आहे. We all have done the homework. We all have done the homework. आम्ही सर्वांनी गृहपाठ केलेला आहे. अथवा we all have completed the homework अथवा we all have completed our homework म्हणजे आम्ही गृहपाठ पूर्ण केलेला आहे अथवा आम्ही आमचा, आवर, OUR आवर, आमचा गृहपाठ
पूर्ण केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे बोलता आलं पाहिजे. Who has not appeared for the exam yesterday? आता who has not बघा, appeared for the exam yesterday म्हणजे काल झालेल्या परीक्षेला कोण बसला नाही. APPAR. आता तसं अपियर म्हणजे हजर होणे, हजर राहणे असा अर्थ घेतो. हां, त्यामुळे इथे परीक्षेला कोण हजर राहिला नाही. प्रकाश हॅज नॉट अपियर्ड फॉर द एक्झाम. प्रकाश परीक्षेला हजर राहिला नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा. प्रकाश हॅज नॉट अपियर्ड फॉर द एक्झाम. आम्ही सर्व परीक्षेला हजर आहोत. वी ऑल हॅव अपियर्ड फॉर द एक्झाम. आम्ही सर्व परीक्षेला हजर आहोत. वी ऑल हॅव कम फॉर एक्झाम. आम्ही सर्व परीक्षेला आलेलो आहोत. वी ऑल हॅव कम्प्लिटेड अवर होमवर्क फॉर द एक्झाम. म्हणजे आम्ही आमचा सर्व गृहपाठ परीक्षेसाठी पूर्ण केलेला आहे. लक्षात घ्या, मी कशी कशी वाक्य केली, तीच पण फिरून ही तुमच्या लक्षात आली पाहिजेत. हॅव कधी वापरतात, हॅज कधी वापरतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. प्लीज नोट दॅट वेअर हॅज टू बी यूज्ड or have to be used. If you don't follow, please ask me. But bear in mind where and why the word has or have to be used. तेव्हा अशा प्रकारे या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. रमेश परीक्षेला नापास झाला आहे. रमेश हॅज फेल्ड इन द एक्झाम. आता इथे फेल, FAIL फेल म्हणजे नापास होणे. FAIL फेल म्हणजे नापास होणे. त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल फेल्ड. FAILED. फेल. आता फेल म्हणजे नापास होणे, त्याचप्रमाणे अपयश येणे. लक्षात घ्या, अपयश येणे. तो परीक्षेत त्याला अपयश आलं आहे. ही हॅज फेल्ड इन द एक्झाम. परीक्षेत त्याला अपयश आलेलं आहे. या अर्थाने हे वाक्य होतं. शिपायाने तासाची घंटा दिली आहे. प्यून हॅज rung the bell for an hour. Pune has rung the bell for an hour. म्हणजे फॉर अन आवर म्हणजे तास. कुठला पुढचा जो तो काही तास, तो तासाची घंटा वाजवली आहे, दिली आहे. रंग, RING रिंग म्हणजे वाजवणे, आवाज करणे. अर्थात RING रिंग म्हणजे अंगठी अथवा कडं असाही अर्थ होतो. पण इथे आपल्याला क्रियापदाच्या स्वरूपात घ्यायचं आहे. रिंग, RING वाजणे, वाजवणे, आवाज करणे. तर इथे रिंग, रँग, रंग. RING रिंग, RANG रँग आणि RUNG रंग. प्यून हॅज रंग द बेल फॉर अन आवर. तासासाठी शिपायाने घंटा दिलेली आहे किंवा घंटा वाजवलेली आहे. आता हे पहा, प्यून गेव द बेल फॉर अन आवर म्हणजे तासासाठी शिपायाने बेल दिली, बेल वाजवली. अथवा प्यून
रँग द बेल फॉर अन आवर. आता इथे रिंगचं रँग झालं. पहा वाक्य लक्षात घ्या. पिऊन रँग द बेल फॉर अन आवर किंवा पिऊन रँग द बेल फॉर नेक्स्ट पीरियड. PERIOD पीरियड म्हणजे तास, विषयाचा तास, पुढचा तास, अवधी, कालावधी, पुढच्या कालावधीसाठी पीरियड PERIOD. तर सॉरी पिऊन हॅज रंग द बेल फॉर नेक्स्ट पीरियड. पुढच्या तासासाठी शिपायाने पिऊन PEON पिऊनने पुढच्या तासासाठी घंटा वाजवली आहे किंवा घंटा दिलेली आहे. आवर टीचर फॉर नेक्स्ट पीरियड हॅज कम. म्हणजे पुढील तासाच्या शिक्षिका आलेल्या आहेत. आमच्या पुढील तासाच्या शिक्षिका आलेल्या आहेत. आवर टीचर फॉर नेक्स्ट पीरियड हॅज कम. आवर टीचर फॉर नेक्स्ट पीरियड हॅज कम. नेक्स्ट म्हणजे पुढील, NEXT नेक्स्ट. तेव्हा या पद्धतीने आपल्याला झालं पाहिजे. टुडेज टाईम इज ओव्हर. टुडेज टाईम इज ओव्हर किंवा टुडेज टाईम हॅज ओव्हर, पण जास्त इज बरोबर. टुडेज टाईम इज ओव्हर किंवा टुडेज पीरियड इज ओव्हर म्हणजे आजचा तास संपलेला आहे किंवा आजचा कालावधी संपलेला आहे. सो फ्रेंड्स, आय एम सॉरी इट टाईम इज गॉन अप. सो वी मस्ट सी इन नेक्स्ट लेसन ऑन नेक्स्ट संडे. तर मित्रो, आज आपण इथेच थांबूया. वेळ पुढे गेलेला आहे, वेळ संपलेला आहे. त्या पुढील तासात पुढील रविवारी आपण भेटूया. तोपर्यंत राम राम. टिल देन बाय बाय. Send.